जळगाव जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी आणि तितकीच थरारक बातमी समोर आली आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला असून सावरखेडे येथील अंजनी नदीला अचानक मोठा महापूर आलाय। या पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेला एक तरुण तब्बल 5 तास नदीच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर मृत्यूशी झुंज देत होता। अखेर पोलीस प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे जिल्ह्यातील अंजनी धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे। धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनानं अंजनी धरणातून तब्बल 5500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडला, ज्यामुळे नदीला पूर स्थिती निर्माण झाली। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदी पात्रात न जाण्याचं आवाहन केलं होतं। मात्र असं असतानाही नियमित मासेमारी करणारा सुरेश छगन आहिरे हा तरुण मासे पकडण्यासाठी नदी पात्रात गेला। अचानक पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढल्यानं तो पुराच्या पाण्यात अडकला। जीव वाचवण्यासाठी त्यानं नदीच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर चढून आश्रय घेतला। पाणी कमी होईल या आशेनं सुरेश झाडावर अगदी शांतपणे बसून होता। मात्र जसजशी पाण्याची पातळी वाढू लागली तशी ग्रामस्थांची धाकधूक वाढली आणि त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली। स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याचा प्रचंड वेग यामुळे सुरुवातीला यश आलं नाही। दरम्यान रात्र झाल्यानं आणि अंधार पडल्यामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या। झाडावर अडकलेल्या सुरेशशी संपर्क करणंही कठीण झालं होतं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते। एनडीआरएफचे पथक पोहोचण्यापूर्वीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या पथकानं आपल्या जीवाची बाजी लावली। अंधार आणि पाण्याचा वेगवान प्रवाह अशा दुहेरी संकटाचा सामना करत पोलिसांच्या पथकानं अत्यंत धाडसी मोहीम राबवली। अखेर 5 तासांच्या या थरारानंतर सुरेश अहिरे या तरुणाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले। सुरेश सुरक्षित बाहेर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावानं सुटकेचा श्वास सोडला। प्रशासनानं नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले की पावसाळ्याच्या दिवसात आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना नदी पात्रात उतरण्याचं धाडस करू नये, कारण एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते।